मित्रांनो, ब्लॉगिंग चॅनल आहे माझा. मी भरत खंडागळे. तर विषय असा आहे की तुम्ही ब्लॉग किती बी टाका, व्हिडिओ व्हायरल होत नाही. कारण कसं आहे, अशा लोकांचा व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्याकडे कला आहे, एक प्रॉपर कला आहे. जसं की कसं असतं, एखादी अशी कला असते की प्रॉपरली की डान्स येत असला एखाद्याला, किंवा काय तबला वादन, गायन, किंवा गायक असला, सिंगर असला कोण, तर अशी प्रॉपर ज्याची कला आहे ना, तो लगेच व्हायरल होतो. आणि दुसरा म्हणजे आपल्यासारखा जो आहे तो व्हायरल लवकर होत नाही, मेहनत भरपूर करायला लागते मिडल क्लास लोकांना. आणि दुसरा, एक तर कलाकार व्हायरल होतो, आणि दुसरा तुम्हाला माहिती आहे कोण व्हायरल होतं. एक येड्या गाभाळ्यागत व्हिडिओ करतात, येडी गाभाळी, ते लगेच व्हायरल होतात. कारण कसं आहे, लोकांना तेच बघायला आवडतं. नाहीतर मग मिडियम क्लास लोकांना मग भांडणं तणणं वगैरे असलं ब्लॉग टाकलं की लगेच व्हायरल होतात. आता घरातले वगैरे भांडणं तणाचं ब्लॉग वगैरे जर टाकलं तुम्ही, तर लगेच व्हायरल होतो ब्लॉग. तर असं आहे, तर मिडियम क्लास लोक जे आहेत, जे तुमचं म्हणजे कसं आहे, मेहनत व्हायरल होणार नाही असं नाही, व्हायरल होणार, पण मेहनत लई करायला लागणार. आणि तसंच मी पण मिडियम क्लास आहे. कसं आहे, कला नाही असं नाही, कला आहे आपल्याजवळ. मी एक मिस्त्री आहे बिल्डिंगचा. पण तिथे कामावर कसं असतं, कामावर आपण काम करणार की ब्लॉग बनवणार. आणि कामावर, लोकांच्या कामावर आपण ब्लॉग बनवू शकत नाही. आपलं स्वतःचं जर असतं सेंटरिंग, किंवा स्वतः मी ठेकेदार असतो, तर मी ब्लॉग वगैरे बनवला असता. आता दुसऱ्यावरच्या कामावर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कसं असतं, मग ते आपण ब्लॉग असं बनवू शकत नाही ना. हा थोडाफार व्हिडिओ केला की ठीक आहे, पण कसं असतं, प्रत्येकाची गडबड असते. प्रत्येकाला वाटतं माझं काम झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, काही गडबड असते. मग असं कंटिन्यू आपण ब्लॉग बनवू शकत नाही ना कामावरचे. तर असं विषय, कलाकार आहे मी, पण ती जी कला आहे ती आपण शेअर करू शकत नाही ना, की त्याला काहीतरी बंधन आहे, काहीतरी अडचण आहे, त्यामुळे ती शेअर करू शकत नाही. बाकी जर मला गायन येत असतं, किंवा काय संगीत, किंवा तबला वादन, किंवा काय डान्स वगैरे येत असतं, तर मी ती व्हिडिओ, आपलं सुट्टी असेल त्यावेळी डान्स वगैरे करून आपलं व्हिडिओ शूट करून ते टाकले असते, आणि व्हायरल झालं असतं लगेच चुटकीत. पण आपल्याकडे ती कला नाही. मग आता काय केलं पाहिजे, तर बघा, मग आता माझे तर रिसर्च आहे, मी रिसर्च केला आहे ना, तो 100% आहे. कारण एकतर येडं झालं पाहिजे, येड्यागत काहीतरी व्हिडिओ केलं पाहिजेत, नाहीतर मग काहीतरी कला तर शिकली पाहिजे. आणि आत्ता आपण घर परपंच आपल्या मागे सर्व आहे, त्यामुळे आता कोणती कला शिकायची म्हणलं तर तेवढा आपल्याकडे वेळ नसतो, तेवढा टाईम नसतो. तर ठीक आहे, माझं जे काय मत होतं ते मी शेअर केलं. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.